कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 दिवशी प्रभाग 19 येथे बत्तू शाळेजवळ आलेलं। बत्तू शाळेजवळ काही नागरिकांचं तक्रार येथे मांडण्यात आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मतदारांना बीजेपी पक्षाने कुठेतरी दबाव टाकत आहे। आपलं नाव? बालाजी अंजय कोंडी। बालाजी अंजय कोंडी। मी पण काय प्रकार घडलाय प्रभाग 19 मध्ये? प्रभाग 19 मध्ये लोकांनी फॉर्म लिहिताना सांगत होते की बीजेपीला घाला, बीजेपीला घाला म्हणून सांगत होते। मी त्या कोपऱ्याला बसलो होतो। नंतर ना मेंबर बसू मेंबर म्हणून त्यांनी मेंबर आहेत, त्यांनी आलेत माझ्याकडे, मला म्हणले तू बोलू नको, जास्त जास्त आवाज करू नको आणि तू कोणाला काय सांगू नको, काय तुला बोलायचं आहे का म्हणून हातात धरले तर मला बोलले तर काय दमदाटी केले तर। आणि मी म्हणलो मी कोणाला सांगितलं नाही आणि मी आता म्हणलो 100 फूटच्या अंतरच्या बाहेर लोक पाहिजे, 100 मीटर बाहेर। आणि आता बी जाऊन लोक सांगतात की बीजेपी टाका। मग पोलीस यंत्रणा काय काम करीना? की तेच पोलीस यंत्रणा टाळायला सांगालो 100 मीटरच्या बाहेरच्या लोकांना थांबवा। मग पोलीस यंत्रणाचा प्रतिसाद कसा आहे? पोलीस यंत्रणाचा आहे तर विचारायचं दोघं ती काय त्यांनी काय करणार, मोठे साहेब लोकांना तर आले नाहीत। म्हणजे यंत्रणा कुठेतरी कमी पडू लागलाय, कमी पडू लागलाय, हे 100% करेक्ट आहे। आणि आता यावेळेस तर आता इलेक्शन आता बाहेर पडणारे लोक आहेत जे मतदानासाठी आता लोक बाहेर पडू शकतात। आणि घरोघरी जाऊन लोक काय करले, रिक्षा लावून आपल्या आपल्या माणसांना सांगून बीजेपी टाका, बीजेपी टाका, आमचा वर्सुच्च आहे, आम्ही तसा जागेचा मालक इथले, असं त्यांचा मन आहे। म्हणजे बीजेपीचा प्रचार अजून सुद्धा चालू आहे मतदानाच्या दिवशी सुद्धा चालू आहे। बीजेपी रिक्षातनं लोक मतदानाला घेऊन येताना रिक्षात सुद्धा प्रचार करू लागले। मी स्वतः बघितलोय, मी स्वतः बसलो होतो, माझ्या बाजूला बसू मेंबर येऊन मला म्हणले की बाबा तू असं करू नको, तू शांत बस। मी म्हणलो मी काय सांगितलं मला सांगून द्या। त्यांनी सांगितले, बसले 10 मिनिट माझ्या बाजूला की निघून गेले। मग पोलिसांकडे आपण तक्रार मानला का? मी मानलो नाही, मी काय म्हणलो 100 फुटाच्या नंतर सगळे पाहिजे मला, तिथं कोणी 100 फुटाचा आत कोण नसायला पाहिजे। आता तुम्ही पोलिसांना कल्पना दिल्यानंतर काही बदल झाला दिसत आहेत का? आता तुम्ही आल्यावर आता बदललेलं सगळं दिसतंय। कुठेतरी मीडिया आल्यावरच पोलीस जागृत झाले म्हणायचं? मीडिया आल्यावर जागृत झाले तर अजून मी सांगतो तुम्हाला मी तुम्हाला अजून सांगू शकतो, मीडिया इथं असताना मी किती लोक उभारले तर मेंबर सोडून आणि व्यतिरिक्त लोक बी थांबलेले आहेत का नाही बघा। म्हणजे यांचं म्हणणं आहे की 100 मीटरच्या आत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी सोडून इतर लोक राहता कामा नये, तरी सुद्धा येथे प्रचंड गाडी 100 मीटरच्या आत दिसत आहे आणि पोलीस यंत्रणा असून सुद्धा त्यांना आठवण्याचं काम ती यंत्रणा करत नाही, असं यांचं स्पष्ट म्हणणं आहे। बालाजी कोंडी मी बोलतोय आणि मी 100% सांगतोय, दमदाटी करू नका। आणि दमदाटी केलं तर कोण भिणार नाहीये, सगळ्या आईचं दूध पिलेलं असते। आणि आज मला बोललेत तर मी बी नगरसेवक उभारलो होतो, मी जर मला तिकीट जर भेटलं असतं ना मी पण आज कोणाला 1 रुपया वाटलं नसतो। तुम्ही पैसे वाटत असशील, तुम्ही काय केलं असेल मला माहित नाही, पण मला दमदाटी हे केलं तर मी कोणाला गप बसणार नाही। आता प्रशासनाला आपलं म्हणणं काय आहे? प्रशासनामध्ये एकच विनंती आहे, 100 मीटर लांब सगळ्यांना उभा करावे। आता कुठं तर आपण पाहत आहेत मीडिया आल्यावर पोलीस जागृत होताना दिसत आहे। म्हणजे एवढं पोलिसांनी काय दखलच घेतली नाही का असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आता आपण पाहतो अक्षरशः शेकडो जण 100 मीटरच्या बाहेर येऊ लागले, तर पोलिसांनी आता कुठं तर जागृतपणा दाखवलेला आहे। तर आतापर्यंत पोलीस प्रशासन काय होतं याकडे सुद्धा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। 100 मीटर तर अजून लांबचा पल्ला आहे, पण मतदानाच्या आजूबाजूच्या एरियामध्ये सुद्धा एवढं लोक आपण पाहत आहात इथं। आणि अक्षरशः हा गर्दी खरंच पाहण्याजोगा आहे। नेमकं प्रशासन काय करत आहे यावर इथं ताशेरे उडलेले आहेत। 100 मीटरचा एरिया परिसर इथं असताना या परिसराच्या आत एवढी मोठी गर्दी पाहायला प्रभाग 19 मध्ये बत्तूर शाळेजवळ पाहायला मिळत आहे। तर तंत्र बीजेपीचा दबाव तंत्र प्रभाग 19 पाहायला मिळत आहे। जनतेला त्रास व्हायला लागलाय, जनतेला जनता लोकशाही पद्धतीने मतदान करत असताना लोकशाही पद्धतीने मतदान करत असताना तो कॅन्डिडेट जेवढे भाजपचे ते त्यांनी स्वतःहून 100 फुटाच्या आत लोकांना
या पक्षाला घाला म्हणून सांगायला आली ती भाजपची. म्हणजे 100 मीटरच्या आत सुद्धा भाजपचा प्रचार चालू आहे. चालू आहे. मग आता पोलीस यंत्रणा काय करत आहे? आता साहेब LTP पोलीस आहे तरी यंत्रणा तिथं कमी बसलंय. आहे. पोलीस यंत्रणा कमी आहे. पोलीस आता यंत्रणा तिथं कमी बी चालू आहे. इथं बी चार का पाच आहे. जिल्हा परिषद अशी आहे. आताच आम्ही तक्रार केला होती तिथं. म्हणजे कुठं तर बीजेपीचं वर्चस्व प्रभाग 19 मध्ये राखण्यासाठी ते आपलं सत्याचा गैरवापर करत आहेत. गैरवापर करत आहेत. मग आपण पोलिसांना याबद्दल माहिती दिलाव का? तिथं PI होतं, PI ला सांगितलं मी. PI ला पण आपण सांगितलं. हा. तिथं जिल्हा परिषद शाळेपाशी. मग त्यांनी आतापर्यंत काय ऍक्शन घेतले नाहीत का? नाही या पुढे आलं तर आम्ही करू म्हणते. आता मी चाललो ते काय चाललं बघायला आलो. म्हणजे तिथं काय सुधारणा होत त्याला आता आपण जाऊन बघणार आहात. धन्यवाद. काय झालं त्या पुढे आम्ही काहीतरी करू. धन्यवाद. साहेब हा. मला एकच आहे, बत्तूल शाळापाशी बंदोबस्त पाहिजे. बत्तोल आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद पाशी बंदोबस्त पाहिजे. आता मतदार बाहेर पडतात. यांनी काय करणार, जाऊन रिक्षा भरणार, रिक्षात सांगणार बाबा याला बीजेपीला टाका. काय आम्ही जर सांगायला गेलं तू कोण आहे, माझा इथं मी आमचा वर्चस्व आहे, आम्ही भारी आहे, आम्ही हे आहे ते आहे. आम्ही पण ना नागरिक आहे, आम्ही पण ना इच्छुक आहे. इच्छुक उमेदवारावर मी पण फॉर्म भरलो होतो. आधी मी ठरवून गेलो त्यात मी नशील तर मी काम करू लागलो. शिवसेनेकडनं धीरनाथ देसाई आणि कर्ली साहेब आणि आपला कर्ली साहेब आणि हिरण्य देसाई मुळात. आता आपलं म्हणणं काय? माझं म्हणणं काय आहे, कोणी कोणाला सांगू नका. हा. कोणी कोणाला सांगू नका. जे जनता टाकील ते सत्य होईल. म्हणजे आज मतदानाच्या दिवशी तर प्रचार करू नका. जे जनतेच्या मनात आहे त्याने त्यांना निवडून आणतील. जर जनता जनार्दन म्हणून दिलेला आहे, जर उद्या 3 वाजेपर्यंत जनता दाखवून देईल हे मी तुम्हाला निश्चित माझा वाय देतो. धन्यवाद सर.